चंद्रपूर तालुक्यात एकूण 1265 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित। अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे। नुकसान भरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वात या निवासी जिल्हाधिकारी कुंभार साहेब यांच्याकडे निवेदन सादर केले आहे। चंद्रपूर तालुक्यातील 1265 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अतिवृष्टीची मदत निधी प्रलंबित आहे। त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे। चंद्रपूर तालुक्यातील नुकसान झालेल्या 1265 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत अतिवृष्टीची रक्कम खात्यात आली नाही। महसूल वन विभागाअंतर्गत दिनांक 10 ऑक्टोबर 2025 च्या महाराष्ट्र शासन निर्णयात ज्या शेतकऱ्याची ॲग्रीस्टॅक मध्ये नोंदणी नाही अशांना सुद्धा नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे असे शासन निर्णयात नमूद आहे। मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही। त्यांना त्वरित अतिवृष्टीची रक्कम देण्यात यावी ही मागणी गणेश आवारी, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, गिरीश मुसळे, देविदास येरगुडे, योगेश्वर पिंपळकर, बंडू बेरड, विनोद पिंपळकर, नामदेव पिंपळकर, रंगाराव पवार, रामकिसन पाचभाई, देविदास येरगुडे, गणेश येरगुडे, आशिष मुसळे, विठ्ठल पिंपळकर, रामराव देवतळे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। चंद्रपूर तालुक्यात एकूण 1265 शेतकऱ्यांना अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही। शासनाचा GR असताना सुद्धा शासनाच्या GR मध्ये नोंद आहे, ॲग्रीस्टॅक नाही केलं तरी त्यांना नुकसान भरपाई देणे गरजेचं आहे। पण या तालुक्यामध्ये एकूण 1265 शेतकरी प्रलंबित आहेत आणि शासनाने परवा एक GR काढलेला आहे की रब्बी पिकासाठी नुकसान भरपाई मिळावी। पहिलेच पैसे मिळाले नाही नसल्यामुळे दुसरे सुद्धा पैसे अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात आलेले नाही। पहिलेच नापिकी झालेली आहे आणि ही नापिकी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी असून शेतकऱ्याच्या हातात आलेलं पीक ते गेलेलं आहे। शासनाकडे ती नोंद आहे की ज्या शेतकऱ्यांची नापीक झालेली नुकसान भरपाई झालेली आहे, परंतु अजूनही शासनाकडून या तालुक्यातले 1265 शेतकऱ्यांना का बरं नुकसान भरपाई मिळाली नाही यासाठी आज आम्ही इथे गावातील शेतकरी मंडळ इथे आलेलं आहे आणि यांचं हे निवेदन या जिल्हाधिकाऱ्याला देत आहोत। त्याच्यानंतरही जर नुकसान भरपाई नाही मिळाली तर आम्ही पुढील आंदोलन करू, आम्ही हा इशारा देत आहोत।